नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नाद मर्दानी MH10 यूट्यूब चॅनलवरती। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आज अंगापूर वंदन येथे चालू असणाऱ्या भव्यदिव्य ओपनच्या बैलगाडी शर्यतीच्या मैदानात सेमी क्रमांक 8मध्ये बक्कासूर आणि बलमा ही गाडी पळत होती। तर या गाडीचं नेमकं काय झालं, ही गाडी फायनलसाठी पात्र झाली का नाही, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, चला आपण डायरेक्ट मुद्द्याकडे जाऊया। तर अतिशय सुंदर अशा प्रकारे अंगापूरचं मैदान चालू होतं। सुंदर असं सर्व सेमी पाहायला मिळालं आणि सेमी क्रमांक 6पर्यंत अतिशय सुंदर असा निसर्गाने साथ दिली होती। पण सेमी क्रमांक 6 चालू झाल्यापासून मित्रांनो मैदानात थोडासा पाऊस झाला। पाऊस बंद झाल्यानंतरही सेमी क्रमांक जे 6, 7, 8 होते हे सोडले गेले। अतिशय सुंदर अशा या तिन्ही सेमीत लढत झाली। तर सेमी क्रमांक 8मध्ये महाराष्ट्राचा सर्वांची लाडकी जोडी पुन्हा एकदा खूप दिवसानंतर एकत्र आलेली ही जोडी सेमी क्रमांक 8मध्ये पळाली। तर ही जोडी फायनलसाठी पात्र झाली का नाही, तर मित्रांनो ही जोडी आजच्या या मैदानात सेमी क्रमांक 8मध्ये या जोडीला हार पत्करावी लागली। कारण मित्रांनो बक्कासूर आणि बलमाची गाडी अतिशय सुंदर अशी खाईनं सुट्टी झाली होती। गाडी अर्ध्यापर्यंत अतिशय सुंदर अशी फुल स्पीडने पळत होती, पण अर्ध्यात गाडी आल्यानंतर गाडी थोडीशी फॉल झाली व तासात गेल्यामुळे गाडीला तिथे स्पीड थोडं कमी आलं। पुन्हा एकदा गाडी वर येण्याचा प्रयत्न केला, पण गाडी पुन्हा एकदा तसेच तासात गेली। तर तिथंच गाडीला स्पीड कमी लागल्यामुळे जी कडची गाडी होती 8 नंबर तासावली 7 नंबर तासावली ही गाडी ह्या गाडीने निकाल घेतला। अतिशय सुंदर अशी लढत चालू होती मित्रांनो। पाऊस पडला त्यामुळे मैदानात थोडासा चिखल अतिप्रमाणात असा चिखल झाला नव्हता। सर्व सेमी अतिशय सुंदर अशी पार पडली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जोडी खूप दिवसानंतर या मैदानात आपल्याला पळताना दिसली। माझ्या मते कासेगाव येथे जयंत केसरी झाली या मैदानात ही जोडी आपल्याला पळताना दिसली होती। त्यानंतर पुन्हा ही जोडी आज आपल्याला अंगापूर या मैदानात पळताना दिसली। बरेच मैदानात या जोडीने 1 नंबर केलेले आहेत, तुम्ही सर्वांनी बघितलेच असेल। महाराष्ट्रातील सर्वात एवन जोडी म्हणून ओळखली जाणारी ही जोडी आहे, सर्वात फुल स्पीडने पळणारी ही जोडी आहे मित्रांनो। पेडगाव हिंद केसरी किताबाचा मान पटकवलेला आहे या जोडीने आणि बरेच मैदानात त्यांनी 1 नंबर देखील केला आहे। त्यानंतर या मैदानात ही जोडी पळायला आली। गट अतिशय सुंदर अशा फरकाने काढला, पण सेमीला काही कारणास्तव गाडीला हार पत्करावी लागली। परत एकदा ही आपल्याला जोडी पळताना दिसावी हीच आपण प्रार्थना करू आणि लवकरच या दोन्ही बैलांचे कमबॅक आपल्याला पाहायला मिळून देत हे आपण देवाकडे प्रार्थना करू। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्याला नक्कीच सबस्क्राईब करा। असेच भेटू नवीन व धमाकेदार व्हिडिओमध्ये। धन्यवाद।